एसबी न्यूज चॅनल प्रस्तुत आजच्या ठळक घडामोडी। तिसऱ्या टर्ममध्ये अर्थव्यवस्था टॉप 3 मध्ये पंतप्रधान मोदी सोलापुरात सर्वात मोठ्या गृहप्रकल्पाचे लोकार्पण। रोहित पवार पेडणेकर यांना समन्स, चौकशीला उपस्थित राहण्याचे ईडीचे आदेश। जरांगे यांची आज मुंबईकडे कूच, अंतरवली सराटीहून पदयात्रेला सुरुवात। रे नगरातील झेडपी शाळांना सरकारची मान्यता, उर्दू आणि मराठीच्या प्रत्येकी 3 शाळा, अतिरिक्त शिक्षकांवर जबाबदारी। सोलापुरातील 134 शाळांवर कारवाईचे आदेश, अतिरिक्त शिक्षकांची माहिती देण्यास टाळाटाळ। अक्कलकोट शहरात रात्री पिसाळलेल्या कुत्र्याकडून तब्बल 15 जणांना चावा। एमपीएससीत सोलापूरकरांचा पुन्हा एकदा डंका, अंतिम गुणवत्ता यादीत विठ्ठलवाडीचे नितेश कदम सलग 6व्यांदा उत्तीर्ण। पुणे येथे जादूटोण्याच्या उपचारासाठी मांत्रिकाने उकळले 35 लाख, नरबळी देण्याचा सल्ला, मांत्रिकासह 4घांना बेड्या। कर्नाटकातून मोहोळ तालुक्यात येतोय कोट्यवधी रुपयांचा गुटखा, अन्न औषध विभागाची डोळेझाक, कामती आणि मोहोळ पोलीस ठाणे अनभिज्ञ। मांढरादेवी यात्रा काळात चढ वाहतूक जिंदेवाडी मार्गे वळवणार, सार्वजनिक बांधकाम उपविभागीय अभियंता संजय वाघ यांची माहिती। देगाव एक्सप्रेससाठी 300 कोटी तर शहराच्या पाण्यासाठी 75 कोटी देणार, मल्लिकार्जुन मंदिर व बसस्थानकाच्या कामाचे फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन। राज्यात 22 जानेवारीला सार्वजनिक सुट्टी जाहीर।